नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार जी 2026 ची तलाठी भरती होणार आहे, त्या भरतीसाठी महत्त्वाचे असणारे जी-केचे आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये जी-के म्हणजे आपण स्पेशल प्रश्नसंच घेतलेला आहे, जो की महाराष्ट्रातील समाजसुधारक जेवढे असतील त्यांच्यावरती इम्पोर्टंट हे प्रश्न असतील. हे प्रश्न आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत आणि जेवढ्या काही बाकीच्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि जे काही महाराष्ट्राचे समाजसुधारक आहेत त्यांच्यावरती आपण जवळपास 6 व्हिडिओज घेणार आहोत. त्यातील हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे. आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर आपलं मराठी नोकरी नावानं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा पहिला कायदा कोणी अंमलात आणला होता? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. म्हणजे यामध्ये आपण जेवढे काही 20 प्रश्न घेतलेले आहेत तर 20 प्रश्नावरती आपला सराव सुद्धा होणार आहे. स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा पहिला कायदा कोणी अंमलात आणला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर राजर्षी शाहू महाराज यांनी पहिला कायदा अंमलात आणला ज्यामध्ये स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. भारतातील कोणत्या समाजसुधारकाने विधवा पुनर्विवाहाचे उत्तेजन दिले व स्वतः विधवेशी लग्न केले? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. याच्यावरती आपल्याला एम-पी-एस-सीच्या प्री एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. सोबतच आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा प्रश्न खूप वेळा हा विचारण्यात आलेला आहे. भारतातील कोणता समाजसुधारक आहे ज्यांनी विधवा पुनर्विवाहाचं उत्तेजन दिले आणि स्वतः सुद्धा विधवेशी लग्न केलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. धोंडो केशव कर्वे हे आपलं योग्य उत्तर होईल. मग यांच्यावरती थोडंसं आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते पाहून घेऊया. तर पॉइंट्समध्ये पहा त्यांचा जो विवाह आहे तो कसा झाला. तर पहिल्या पत्नीच्या निधनानंतर म्हणजे 1893 मध्ये पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनमधील गोदूताई, त्यांचं नाव होतं पहा आनंदीबाई सुद्धा, तर या नावाच्या बालविधवेशी त्यांनी पुनर्विवाह केला होता. विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळ जे 1893 मध्ये त्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीला गती दिली. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था जे की अनाथ बालिकाश्रम होतं, 1896 मध्ये त्यांनी पुण्यात विधवा आणि निराधार महिलांच्या शिक्षणासाठी व स्वावलंबनासाठी आश्रम सुरू केला होता. त्याचं नाव आहे पहा अनाथ बालिकाश्रम, जे की हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणून आहे. एस-एन-डी-टी महिला विद्यापीठ जे 1916 मध्ये त्यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. याच्यावरती सुद्धा आपल्याला जवळपास 8 ते 9 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते की आपल्या भारतातील पहिलं महिला विद्यापीठ कोणी स्थापन केलं. लक्षात ठेवा, याच्यावरती आपण पॉइंट्स ऑलरेडी घेतलेले सुद्धा आहेत. आणि त्यांना धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न मिळाला होता. तर स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 1958 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न सुद्धा प्रदान केला होता. यानंतरचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचा प्रमुख आधार खालीलपैकी कोणता होता? हा सुद्धा प्रश्न आपल्याला 6 ते 7 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचा प्रमुख आधार कोणता होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर सामाजिक समता, स्वाभिमान आणि न्याय हा जो आहे हा प्रमुख आधार होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. चले जाव आंदोलन काळात 1942 साली क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना कोठे केली होती? याच्यावरती आतापर्यंत आपल्याला 2 ते 3 प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले होते. पहिला प्रश्न असा विचारला जातो की चले जाव आंदोलन कधी सुरू झालं? वर्ष आहे पहा 1942 या वर्षी. आणि यामध्ये दुसरा प्रश्न विचारला जातो की क्रांती नानासिंह पाटील यांनी कोणतं सरकार स्थापन केलं होतं? तर त्याला प्रति सरकार किंवा पत्री सरकार म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. तिसरा प्रश्न आहे की कोणत्या ठिकाणी स्थापन केलं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942च्या काळामध्ये प्रति सरकार हे स्थापन केलं होतं. मग याच्यावरती आपण अजून काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत. याचं स्थानिक नाव काय होतं? तर जनतेमध्ये हे सरकार पत्री सरकार म्हणून ओळखलं जात होतं. याची जी व्याप्ती आहे ती किती होती? सातारा जिल्ह्यासह सध्याचा सांगली भाग आणि शेजारील काही तालुक्यात म्हणजेच तासगाव, वाळवा, शिराळा, कराड आणि पाटण यांचा सुद्धा मोठा प्रभाव होता. याची कार्यपद्धत कशी होती पत्री सरकारची?
तर ब्रिटिशांची पर्यायी शासन व्यवस्था स्थापन करून स्वतःची न्याय व्यवस्था सुरू केली. सावकारशाही, अन्याय आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी तुफान सेना उभारण्यात आली होती. दारूबंदी, हुंडाबंदी, साक्षरता प्रसार आणि जातपात निर्मूलनासाठी गांधी विवाह पद्धत म्हणजे विदाऊट एनी कॉस्ट म्हणजे विनाखर्च विवाह जो आहे तो राबवला जात होता. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाच्या कार्यात कमवा आणि शिका ही संकल्पना केंद्रस्थानी होती? ज्या ज्या ठिकाणी कमवा आणि शिका हे जे 3 शब्द असतील तर त्या त्या ठिकाणी आपल्याला एकाच व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल. ते आहेत पहा ऑप्शन क्रमांक 1 तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा आणि शिका ही जी संकल्पना आहे ही मुख्य केंद्रस्थानी ठेवून बाकीचे त्यांचे कामं त्यांनी केले होते. मग याच्यावरती 2 ते 3 पॉइंट्स आहेत ते देखील पाहून घ्या. कारण हे जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, या प्रश्नाशिवाय आपल्याला अजून दुसरे प्रश्न विचारले जात नाहीत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील समाजसुधारक जेवढे झाले त्यांच्यावरती अशाच पद्धतीचे प्रश्न हे फिरून फिरून येत असतात. मग रयत शिक्षण संस्था. भाऊराव पाटीलांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी कार्ले या ठिकाणी सातारा जिल्हा आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. ज्यानंतर तिचं मुख्यालय साताऱ्याला हलवण्यात आलं. संस्थेचं ब्रीद वाक्य काय आहे? तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे जे आहे हे रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य आहे आणि कमवा आणि शिका ही त्यांची मुख्य कार्यपद्धती आहे. मग याच्यावरती अजून आपल्याला 2 ते 3 पॉइंट किंवा 2 ते 3 प्रश्न वेगवेगळे कसे विचारले जाऊ शकतात? रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केलं? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. कधी केलं? तर 4 ऑक्टोबर 1919 ला स्थापन केलं. कोणत्या ठिकाणी स्थापन केलं? तर सातारा जिल्हा होता आणि त्याचं मुख्यालय सुद्धा साताऱ्याला हलवण्यात आलं होतं. रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य काय आहे? तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे त्याचं ब्रीद वाक्य आहे आणि याची कार्यपद्धती आहे कमवा आणि शिका. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे पहिले भाष्यकार म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे किंवा कोणाला ओळखले जाते? शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती पहिले भाष्यकार म्हणजे त्यावरती भाषण करणारे व्यक्ती म्हणून कोणाची ओळख आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर महात्मा ज्योतिराव फुले यांचे ओळख आहे कशी? तर शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्नावरती पहिलं भाष्यकार म्हणून त्यांची ओळख आहे. मग याच्यावरती 2 पॉइंट्स आहेत ते पाहून घ्या. शेतकऱ्याचा आसूड जो 1883 मध्ये आहे. तर या ग्रंथामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे, प्रशासकीय उदासीनता आणि धार्मिक, सामाजिक शोषणाचं विश्लेषण केलेलं आहे. शेतीविषयक उपाययोजना त्यांनी काय काय केल्या होत्या? शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे शिक्षण, बंधारे व जलसंधारण, जनावरांची पैदास सुधारणे आणि खतांचा योग्य वापर करणे यासारख्या आधुनिक सुधारणांची मांडणी ही सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. मग महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती सुद्धा अजून आपल्याला 2 प्रश्न कॉमन असतात. पहिला प्रश्न की शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? याच्यावरती आतापर्यंत आपल्याला प्रश्न 38 ते 40 वेळापेक्षा सरळ सेवेमध्ये विचारण्यात आलेला आहे. दुसरा प्रश्न विचारला जातो की त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर ती कधी केली? 1873 या वर्षी केली. असे जे काही महात्मा फुले यांच्यावरती आधारित प्रश्न आहेत आणि महाराष्ट्रातील जेवढे काही आपले महत्त्वाचे समाजसुधारक झाले तर त्या प्रत्येकावरती आपण डिटेल्समध्ये एक एक व्हिडिओ घेणार आहोत. म्हणजे त्याची सिरीज आपण लवकरच सुरू करणार आहोत. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, SNDT महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश काय होता? इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. SNDT या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली याच्यावरही प्रश्न विचारला होता आणि याची स्थापना केलेली आहे पहा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली आहे. पण या विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 महिलांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे जे आहे SNDT या विद्यापीठाची हे एक महत्त्वाचा उद्देश होता. मग याच्यावरती आपण 2 ते 3 पॉइंट्स पाहून घेऊया. SNDT महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश महिलांचं सक्षमीकरण करणे आणि त्यांना उच्च शिक्षणाचं स्वतंत्र आणि सुलभ संधी उपलब्ध करून देणे हा होता. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 5 जुलै 1916 रोजी भारतातील दक्षिण आशियातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुणे सार्वजनिक सभा त्रैमासिक या सार्वजनिक सभेने 1878 पासून सुरू केलेल्या त्रैमासिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते? आपल्याला या ठिकाणी संपादक विचारलेला आहे. मित्रांनो हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. याच्यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वर्ष सुद्धा लक्षात ठेवा 1878 हे वर्ष आहे आणि पुणे सार्वजनिक सभा त्रैमासिक या सभेने 1878 पासून सुरू केलेलं होतं पहा त्रैमासिक. याचे हे होते संपादक कोण होते? तर ते होते सीताराम हरी चिपळूणकर हे त्याचे संपादक होते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी आरक्षण कोणत्या वर्षी लागू केले? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 3 ते 4 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यामध्ये जास्त करून हा पोलीस भरतीमध्ये विचारला जातो. तो पण कोल्हापूर पोलीस भरती जी आहे, तर त्यासाठी हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात सुद्धा आलेला आहे. कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गीय साठी आरक्षण हे कोणत्या वर्षी लागू केलं? तर ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक 2, तर 1902 या वर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर या संस्थानामध्ये मागासवर्गीय लोकांसाठी आरक्षण हे लागू केलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला आधुनिक मराठीचे जनक म्हणून ओळखले जाते? पहा, आधुनिक मराठीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला मराठी विभागामध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. तर यांच्यावरती 2 ते 3 पॉइंट आहेत, ते पाहून घ्या. यांचं टोपण नाव अजून एक आहे, मराठी भाषेचे शिवाजी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. मग याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारला होता, की मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाची ओळख आहे? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनाच एक उपाधी देण्यात आली होती, ती आहे मराठी भाषेचे शिवाजी. त्यांनी निबंधमाला सुद्धा लिहिला आहे. तर 1874 मध्ये निबंधमाला हे मासिक त्यांनी सुरू केलं. या मासिकातील तेजस्वी, प्रभावी आणि वैचारिक लेखनाने मराठी गद्य लेखनाला आधुनिक आणि समृद्ध स्वरूप हे प्राप्त करून दिलं होतं, आणि त्यांनाच मराठी भाषेचे शिवाजी सुद्धा म्हटलं जातं, किंवा आधुनिक मराठीचे जनक हे विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळेच आपण महाराष्ट्रातील जेवढ्या काही महत्त्वाच्या संघटना आहेत, संस्था आहेत आणि त्याचे संस्थापक कोण आहेत, त्यांचं वर्ष काय आहे, यावर आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. महादेव गोविंद रानडे यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर विधवा पुनर्विवाह संघटना जी आहे, ही महादेव रानडे यांनी स्थापन केली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. याच्यावरती अजून आपण काही महत्त्वाचे पॉईंट सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये पहा, सर्वात पहिला आहे प्रार्थना समाज. तर याची स्थापना 31 मार्च 1867 रोजी आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली होती, आणि न्यायमूर्ती रानडे यांच्यानंतर समाजात म्हणजे या समाजात सामील झाले. त्यांनी या विचारांचा मोठ्या प्रमाणावरती प्रसार सुद्धा केला. कोणत्या? प्रार्थना समाजावरती. विधवा पुनर्विवाह संघटना, जे की त्यालाच विधवा विवाह उत्तेजक मंडळ सुद्धा म्हटलं जातं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1865 मध्ये विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ याची स्थापना केली, आणि विधवांच्या पुनर्विवाहासाठी एक चळवळ त्यांनी उभारली होती. दलित जाती मंडळ याची स्थापना 1906 मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. भारत सेवक समाज याची स्थापना 12 जून 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते? आतापर्यंत आपल्याला 16 ते 20 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळेच हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट होतो. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी एक अस्पृश्य मुलांसाठी हॉस्टेल म्हणजेच वसतिगृह सुरू केलं होतं, आणि त्याचं नाव होतं ऑप्शन क्रमांक 2 मिस क्लार्क वसतिगृह, हे त्यांनी सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या धार्मिक दृष्टिकोनाचं वैशिष्ट्य काय होतं? यावरती आपल्याला 2 ते 3 पॉईंट्स आधी समजून घेणं गरजेचं आहे. पहिला पॉईंट आहे, की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आहे. कधी केली? तर 1873 या वर्षी केली होती. आणि या समाजाच्या धार्मिक दृष्टिकोनाचं वैशिष्ट्य काय होतं? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्यस्थ पुरोहितांशिवाय साधी धार्मिक पद्धती जी आहे, हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी 25 जून 1918 रोजी काढलेल्या वटहुकुमाद्वारे खालीलपैकी कोणती पद्धती बंद केली? आता काही विद्यार्थी म्हणतील, की शाहू महाराजांवरती खूप सारे प्रश्न आलेले आहेत, तर लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे परीक्षेमध्ये आलेले आहेत, आणि आपण काही काही जे असे महत्त्वाचे समाजसुधारक आहेत त्यांच्यावरती काही प्रश्न घेतलेले आहेत, जे आपल्याला खूप वेळाप्रमाणे विचारण्यात आले होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर महार वतन हे जे आहे, राजर्षी शाहू महाराजांनी 25 जून 1918 रोजी जो वटहुकूम काढला होता, तर त्याद्वारे महार वतन पद्धती जी आहे ती बंद केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका म्हणून आपणास कोणाचे नाव घ्यावे लागेल? सगळ्यात सरळ आणि सोपा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका म्हणून कोणाची ओळख आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नजूबाई गावित ज्या आहेत हे आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. नजूबाई गावित. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. फोटोमध्ये ते आहेत पहा नजूबाई गावित. यानंतरचा प्रश्न आहे महाड सत्याग्रहाच्या संदर्भात डॉक्टर आंबेडकरांनी कोणता ग्रंथ सार्वजनिकरित्या जाळण्याचा कार्यक्रम केला होता. आपण म्हणतो पहा की महाडला जो सत्याग्रह झाला तर त्या ठिकाणी मनूचे दहन करण्यात आलं होतं. कोणी केलं होतं? डॉक्टर आंबेडकरांनी केलं होतं. मनूचे दहन म्हणजे काय तर त्या ठिकाणी मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे तो जाळण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला 8 ते 10 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. ज्या ज्यावेळी गिरणी कामगार संघटना यांचा उल्लेख केलेला असेल तर त्या त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तर नारायणराव लोखंडे यांचं नाव जास्त करून घेतलं जातं. मग यांच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन त्यांनी 23 सप्टेंबर 1884 रोजी भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाणारी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन जी आहे ती स्थापन केली होती. मग याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की कोणी स्थापन केली होती? नारायणराव लोखंडे यांनी सुरू केली होती किंवा स्थापन केली होती. 1884 वर्ष आहे आणि त्यांनी त्यामध्ये एक मागणी सुद्धा केली होती की रविवारची सुट्टी. तर कामगारांना आठवड्यातून 1 दिवस विश्रांती मिळावी यासाठी त्यांनी एक मोठा लढा दिला होता. ज्यामुळे 10 जून 1890 पासून ब्रिटिशांनी गिरणी कामगारांना तर रविवारची सुट्टी आणि पगारी सुट्टी म्हणून मंजूर करावी अशी त्यांनी घोषणा केली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाली की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय. या ठिकाणी एक उद्गार आहे पहा. उद्गार कोणाचा आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. उद्गार काय आहे तर पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांची लिखाणं होय. तर हे जे आहे हे पर्याय क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलं होतं. पर्याय क्रमांक 3 उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या योजनेमागील मूलभूत संकल्पना खालीलपैकी कोणती होती. कमवा आणि शिका हे जे आहे ही कशाची आहे तर पहा रयत शिक्षण संस्था जी आहे तर त्याची कार्यपद्धती आहे कमवा आणि शिका. आणि ही जी योजना आहे याच्या मागील मूलभूत संकल्पना काय होती तर ती संकल्पना होती ऑप्शन क्रमांक 1 तर विद्यार्थ्यांनी स्वतः मेहनत करायची म्हणजेच त्यांनी श्रम करून शिक्षणाचा खर्च भागवणे हे ती मागची मूळ संकल्पना होती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी नावाची टीका लिहून आधुनिक समीक्षाचा पाया घातला. मित्रांनो हा प्रश्न आपण एक वेळा ऑलरेडी घेतला होता तरी आपण हा प्रश्न डबल घेत आहोत. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होणार आहे तर ऑप्शन क्रमांक 3 तर दादोबा पांडुरंग हे आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. ज्यांनी यशोदा पांडुरंगी नावाची एक टीका लिहिली होती. कशावरती तर मोरोपंतांच्या केकावलीवरती. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची लिंक आपल्याला जशाच तशी आणि अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाऊन त्याला जॉईन करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.